नमस्कार. तर आता सुट्ट्या लागतील पोरांचे पेपर संपत आलेत. म्हणजे अवनीचे पण पेपर आता 2-3च राहिलेत. आणि आज मी अवनीचा फेवरेट पदार्थ बनवणार आहे. मला आठवतंय की कधी जर लहानपणी घरात भाजीला नसायचं तर माझी आई मला मलिदा करून द्यायची डब्याला. तो दुपारचा नाही, पण गरम गरम चपातीचा एक नंबर लागतो. तोच मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. मला माहिती आहे कित्येक जणांना माहिती पण असेल, पण मला असं वाटतं काळाच्या ओघामध्ये मलिदा कुठेतरी विसरला जातोय. आपण आपल्या मुलांना सकाळी चहामध्ये खारी बिस्किट बुडवून देतो. मला असं वाटतं त्याच्या जागी जर 2 चपात्यांचा मलिदा मुलांना दिला तर मुलांना कळणार पण नाही की त्यांनी 2 चपात्या खाल्ल्यात. म्हणून मी आज तुम्हाला मलिद्याची रेसिपी दाखवते. चला बनवूयात. तर सकाळी सकाळी सगळ्यांच्याच घरामध्ये कामाची गडबड असते. स्वयंपाक पाणी, मुलांच्या आंघोळी. जसा उन्हाळा चालू झाला आहे तसं आमच्याकडे 2 टायमाला पाणी सोडतात. सकाळचे 4-5 तास असतात आणि संध्याकाळचे 2-3 तासामध्ये पाणी असतं. तर त्यामुळं सकाळी सकाळी उठून आंघोळ्या वगैरे, कपडे वगैरे पाणी जायच्या आत सगळं उरकावं लागतं. मग स्वयंपाक, मुलांना शाळेत सोडणं, त्यांचा डबा देणं, अवनीच्या बाबांचा, मग वेळ जातो खूप सारा. आणि याच्यामध्ये अवनीला पाहिजे ती फेवरेट वस्तू तिची करून देणं हे खूप जिकरीचं काम आहे खरं तर. आणि गेले काही दिवस तर अवनी नुसता मलिदाच खातीये. दररोज म्हणलं तरी ती खायला मागतीये. पण आता कसं दररोज दिलं तर एखादी वस्तू रोज खाल्ली तर ती मनातनं पण उतरते. त्यामुळं माझं द्यायचं थोडंसं कमी करते मी. पण मला असं वाटलं आणि तिने पण रात्री माझ्या डोक्यात टाकलं की मम्मी आपण यूट्यूबला एखादा छान मलिदाचा व्हिडिओ बनवायचा का. म्हणून मी सकाळी उठून म्हटलं चला आज व्हिडिओ मुलीसाठी बनवूयात आपण. आणि मला असं वाटतं खरंच काळाच्या ओघामध्ये कुठंतरी मलिदा हरवत चालला आहे. कारण जुनं खूप छान होतं. जुनं बिस्किटं, खारी काय घ्यायला माणसांकडे पैसे नसायचे, पण पौष्टिक खाणं सगळेच द्यायचे आपापल्या मुलांना. मला आठवतंय दर शनिवारी माझी आई मला उत्तप्पा करून द्यायची, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच, भावा बहिणींना. आणि आम्ही तो उत्तप्पा शाळेत 12पर्यंत शाळा असायची, 11:30पर्यंत मस्त ते खाऊन आम्हाला एनर्जेटिक वाटायचं. आणि अवनीला पण मी उत्तप्पा करून द्यायचे, पण आता बंद झालं आहे जरा ते. आता हिला मलिदा आवडायला लागला आहे. चहा तर मी तिला अजिबात देत नाही. कधीतरी महिन्यातून एकदा तिला चहा देत असते मी. चहा आणि चपाती तूप लावलेली. आणि मला माहिती आहे ते पण चुकीचं आहे. चहा लहान मुलांना दिलाच नाही पाहिजे अजिबात. आणि तुम्ही जर देत असाल तर प्लीज आत्ताच थांबा, कारण की खरंच चहा मुलांच्या हेल्थसाठी अजिबात चांगला नाही आहे. आपल्याला वाटतं जाऊ द्या काही ना काहीतरी खातं आहे ना लेकरू, पण जे खातं आहे ते अजिबात चांगलं नाही आहे त्याच्या हेल्थसाठी. म्हणून एक दिवस मी असंच मलिदा तिला करून दिला. मी तिला आठवण करून दिली की माझी आई मला मलिदा करून द्यायची. तर मग तिचं असं झालं की मग मम्मी मला पण दे ना करून एक दिवस. तिला एक दिवस दिला तर तिने ते सारखंच मागायला लागली आहे. आता ती दूध पण पित नाही आहे, ड्रायफ्रूट्स पण खात नाही आहे, केळी खात नाही आहे. आता ती दररोज मलिदाच करून मागते आहे. पण हे दररोज देणं पण चांगलं नाही आहे हे मला कळतं आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की तुमची जर लहान मुलं असतील तर प्लीज त्यांना मलिदा वगैरे मला असं वाटतं दिला तर त्यांची पण पोट भरेल. तर आता मलिदाची रेसिपी करूयात चालू. तर यातल्या 2-2.5 चपात्या मी काढणार आहे बाजूला. 1, 2, 2.5 चपाती मी त्यातली बाजूला काढली आणि त्याचे तुकडे करून घेते. आणि मला माहिती आहे हाताने केलेलं जास्त चांगलं लागतं, पण माझ्याकडे तेवढा खरंच वेळ नाही आहे. पाणी जाणार आहे, मला कपडे धुवायचे आहेत, त्यामुळे मग मी ह्या मिक्सरमधून फिरवते. तर मग मिक्सरमध्ये तर असं बारीक बारीक झाले. आता मला माहिती आहे हे हाताने करतात, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. असं एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये काढून घ्यायचं. आता दुसरी चपाती घेऊयात. तेलामध्ये असे टाकून घेऊयात. तर याच तुकडे करून घेतलेत एक चपाती. तर हे असं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. पण साधारणतः 2-2.5 चपात्यांचं मलिदा करते मी. तर मी गरम गरम चपातीचं का म्हटलं, कारण की जर तूप आळलेलं असेल तर त्याच्यामध्ये विरघळतं, पण छान तर लागतंच, पण तूप पटकन विरघळतं सुद्धा. आता हे बघा, हे किती घट्ट तूप आहे. हे बघा, हे याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं. खूप जास्त तूप नाही टाकायचं, नाहीतर मग ते नुसतं तुपकट लागतं. मध्ये त्याचा स्वाद त्याला नाही येत. मी साखरेचा नाही करत कधी, कारण की
मला असं वाटतं साखर खायला देणं मुलांना खरंच जास्त चुकीचं आहे. म्हणून मी हे गुळ असा डबा भरून कापून ठेवलेला आहे. त्यातला गुळ मी काहीतरी टाकते याच्यामध्ये. एक मिनिट pause कर. तर मी एवढा असा गुळ घेतलेला आहे आणि हा गुळ मी असा याच्यात टाकते. कसं ह्या हाताने असं सगळं एक जीव करून घ्यायचं आता. म्हणजे जे गुळाचे असे खडे असतील ना ते खडे असे दाबून घ्यायचे. तुझा हातच दिसतोय. असं गुळ वगैरे सगळं असा फोडून घ्यायचा. मला असं वाटतंय तूप कमी पडलंय याला. मी अजून तूप ऍड करते. मी तर एवढं मोठं तूप याच्यामध्ये ऍड करते. तर हा झाला आहे मलिदा तयार आणि इतका सुंदर दिसतोय बघा. गूळ, तूप आणि ह्याच्यामध्ये साखर पण वापरू शकता, पण मला असं वाटतं साखर अनहेल्दी आहे. गुळ पण तितकाच अनहेल्दी आहे, पण गुळापेक्षा साखर किती पण पटीने खराब आहे. त्यामुळं मला असं वाटतं गूळ मुलांना खायला देणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ही मी देते आवनीला. मॅडम, तुमचा मलिदा तयार. खाऊन दाखवा कसा झाला.